अज्ञान पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सोलापूरच्या विशेष न्यायालयाने 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला। याबाबत हकीकत अशी, आईविना असणाऱ्या अज्ञात पीडितेच्या घरातील सर्व लोक कार्यक्रमासाठी परगावी गेलेले असताना घरात कोणी नाही यावर लक्ष ठेवून पीडिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घराच्या पाठीमागं राहणारा आरोपी लक्ष्मण शिंदे यानं दुपारी 2च्या सुमारास पीडितेच्या घरी जाऊन घराला आतून कडी लावून पीडिता विरोध करत असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ही घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली। आरोपीच्या धमकीला घाबरून पीडितेनं ही घटना कोणाला सांगितली नाही, परंतु घटनेनंतर काही दिवसात पीडितेला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर ती गर्भवती असल्याबाबत डॉक्टरांनी सांगितलं। आई नसलेल्या पीडितेच्या आजीनं याबाबत तिच्याकडं चौकशी केली असता तिनं आरोपी लक्ष्मण शिंदे यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगितली। त्यानंतर पीडितेनं मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल झाल्यानंतर त्यामध्ये सखोल तपास होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं। सोलापूरच्या जिल्हा न्यायाधीश 3 DN सुरवसे यांच्या विशेष न्यायालयात चौकशी दरम्यान पीडितेची आजी डॉक्टर यांच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वाच्या ठरल्या। तसंच पीडितेच्या गर्भाचा आणि आरोपीचा DNA रिपोर्ट सारखा आल्यामुळं पीडितेच्या साक्षीला पुष्टी मिळाली। आरोपीच्या दुष्कृत्यामुळंच पीडिता गर्भवती राहिल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळं सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी लक्ष्मण विठ्ठल शिंदे वय 30 राहणार मोहोळ याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंडाची तसंच 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट PS जन्नू यांनी काम पाहिलं, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी काम पाहिलं। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार आणि लेडीज पोलीस कॉन्स्टेबल काळे यांनी मदत केली।